रेवा हे घे. अहो ठेव 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 खाली ठेव ठेव. काय आलं पण का? काय झालं काय झालं? हरतालिका आहे आज. मग काय म्हणजे काय? काय म्हणजे उपवास असतो आज. तुझ्या वयापासून जर हरतालिकेचा उपवास केला तर तुला चांगला नवरा मिळेल, माहितीये का? आई हे काय सांगतेस तू तिला? जे मुलींना लहानपणी सांगायचं असतं ते. काय उपवास लग्न? तुला कळतंय तू तिला काय शिकवते असते? एक तर ती जेवत नाही वेळेवर, ती आता जेवते तिच्या मनासारखं खाऊ दे ना. आणि हे उपवास वगैरे तिला अजिबात काय शिकवायचं नाही, मी आता सांगून ठेवतोय. बाई बाई म्हणजे आम्ही काही केलंच नाही का लहानपणी? तुमचा काळ वेगळा होता, आता नाही या गोष्टी करायच्या. बा ऐकतो तुझं ऐकतो आम्ही. आणि तू पण आता खाऊन घे. सगळ्यांचं होईपर्यंत थांबण्याची गरज नाहीये. माझा पण उपवास आहे ना. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. गुड मॉर्निंग. माझी वर्षा. सावकाश बाळा सावकाश, धावू नको. बाय बाय, लवकर या. हा बाय. ताई हा भाऊजींना पण बोलवायचं ना वर. अगं ते कसले येत आहेत, एवढी कामं असतात ना त्यांना, खूप इझी असतात ते. वेळ नसतो त्यांना अजिबात. आई हे बघ, मी ना उपवासाची सगळी तयारी केली आहे बघ. आणलंय काय काय. अरे वा वा, आणलंस का तू? बरं झालं. ए थांबची घे वर्षा ते हे घे. हो बाई खिचडी. थँक्यू. हा उपवास ना माझ्या जीवाच्या वर आला होता. खूप भूक लागली होती मला. थँक्यू. आनंदी, हिचा पण तोच उपवास आहे ना, मग हिला जर खिचडी चालते, तुला का नाही चालत? ते मी ऐका ना, त्या कोलते बहिणी ना, त्यांच्यासोबत बाजारात जायचं होतं. जाऊ? विचारायचं काय त्यात? जा, जाऊन ये. खरं तर गणपतीची मूर्ती आणायला चाललीये, पण तुमच्याशी खोटं बोलतीये. माफ करा हा मला. बाप्पा सगळं सांभाळून घे हा. आनंदी, ठीक आहे, ठेव तुझ्याजवळ. हे कार्ड? हा, तुला काही खरेदी करायची असेल, पैसे लागतील म्हणून दिले ते. हा अहो हा, अशा कितीशा गरजा आहेत माझ्या. घर खर्चासाठी पैसे लागतात की नाही म्हणून दिले ते, त्यातून पैसे काढ. अहो ऐका ना. हा, नाही जमणार मला हे. ठीक आहे. आनंदी थांब. हे ठेव. आणि हा, मला नंतर आठवण कर, तुला हे कार्ड कसं वापरायचं हे शिकवायचे. ठीक आहे? तू पहिल्यांदाच चाललीस ना एकटी, तुला इथलं काहीच माहित नसेल. मी पण येतो सोबत. अहो नको, जाईन मी एकटे. नक्की? नक्की. ठीक आहे. येते हा. आनंदी सांभाळून जा.
कोलते वहिनी, कोलते वहिनी. अगं आनंदी, तिथे कोणी नाहीये. कोलते लंडनला गेलेत. आनंदी, अशी घाबरते काय भूत बघितल्यासारखी? नाही, ते बने वहिनी म्हणाले की तुम्ही घरी नाही आहेत, सगळे लंडनला गेलेत. बने असं बोलली? हो. हो बरोबर आहे. अगं माझ्या घरातले सगळेजण लंडनला गेलेत, फक्त मी एकटी इथे आहे. म्हणजे तिला ते माहिती नसेल ना. मी काय सगळ्या लोकांमध्ये फारशी मिसळत नाही. तू कशी आपली वाटतेस म्हणून तुझ्याशी बोलते. वहिनी, पण असे सणासुदीचे दिवस आणि तुम्ही घरी एकट्या, बरं वाटत नाही. तर काय करणार मी तरी? तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. तू आहेस म्हणून तर मी आहे. काय? मजेत. तू आहेस म्हणून तर मी मजेत आहे. बर काय बोलत काय बसलीये? आपल्याला जायचंय ना मार्केटमध्ये. चल. मी करते. बाई, हे इथेच आहे ना? तसंच जायचं आतमध्ये आहे ना लिफ्ट इथे. हे पण मी करते. बरोबर जी. हा, त्यांनी शिकवलं त्या दिवशी. रिक्षा रिक्षा. रिक्षा रिक्षा. काय झालं? अगं ही मुंबई आहे, अशी सहजासहजी नाही थांबत रिक्षा. म्हणजे म्हणजे शिट्टी मार जोरात, थांबेल रिक्षा. शिट्टी? नाही हो वहिनी. अगं नाही काय नाही, खरंच मार, रिक्षा थांबेल. अहो माणसं आहेत आजूबाजूला. मार की. बघितलं? काही फरक पडला कोणाला? नाही ना. कशी कोणाला ऐकू येणार आहे शिट्टी? काय? काय नाही, तू मार ना शिट्टी, जोरात मार, थांबेल रिक्षा. शिट्टी मार, नाहीतर मी निघे नाहीत ना. बघ आली की नाही रिक्षा. चल. ए, मी जाते. गावाकडे टग्यासोबत खूप शिट्ट्या वाजवल्यात मी. ताई, अहो काय शिट्टे वाजवले तुम्ही, लय भारी बघा, आवडले आपणाला. खरंच छान शिट्टी वाजवलीस हा. आता थट्टा करतायत का माझी? अहो मी कशाला तुमची थट्टा करू, या मीटरची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला की तुमची थट्टा अजिबात करत नाही. तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. आज हरतालिका, उद्या बाप्पा येणार. होय 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 होय. आमच्याकडे ना हरतालिकेला पण खूप मजा येते. तो हरतालिकेचा मांड असतो, त्याची आम्ही सगळे पूजा करतो. आमचा उपवास असतो. तुमचा असतो उपवास? अहो मी कशाला उपवास करतो या, माझ्या बायकोचा उपवास असतो या, पण तिचा पण कसा खाऊन पिऊन उपवास असतोय बघा, लय भारी उपवास करते ती. बिलकुल लक्ष देऊ नको. माझा असतो उपास 6 वर्षांपासून. माझा लहानपणापासून असतो, निर्जळी असतो. काय सांगताय काय? मग एक नंबर उपवास आहे तुमचा बघा. आमच्या गावाकडे गणपतीला पण खूप मजा येते. एवढी मजा येते ना, काय सांगू तुम्हाला. हो मग तर सांगाच. तू मला सांग. मी आणि टग्या आम्ही दोघं मिळून सगळी सजावट करतो. आबा असतात, पण आबांचं आणि टग्याचं तसं फारसं जमत नाही ना,
त्यामुळे मी आणि टग्याच करतो. मखर सजवणं, आरास. आमच्या घरी भजन असतं. भजनाला सगळी मंडळी येते गावातली. मग कोणाकडे मिसळपाव असतो, कोणाकडे वडापाव, कोणाकडे खडखडे लाडू. खडखडे लाडू माहितीये? आणि खोबऱ्याची कापं मात्र ठरलेली. आमच्या घरातलीच खोबऱ्याची कापं असतात. हो हो. मी काय म्हणते आनंदी, हे सगळं तू मला नंतर सांग. हा काय आता खूप उशीर होतोय ना, आणि यांची रिक्षा पण बंद पडलीये, चालू होत नाहीये. आपण जाऊया मार्केटला. हा चालत चालत जाऊया. हा तेवढाच व्यायाम सुद्धा होईल आणि जवळ आहे तसं. दादा हा असू द्या, आम्ही जातो चालत. हा चला. ही अशी कशी ताई आहे, स्वतःलाच आम्ही म्हणते. तुम्हाला माहितीये गौरीला तर एवढी मज्जा येते ना आमच्याकडे. गाणी काय, फुगड्या काय. आमची तारू काकी खरं तर तिचं आता वय खूप झालंय हा, पण ती जेव्हा बस फुगडी खेळते ना, खळ्यात लोक गर्दी करतात. खळं? काय खळं नाही माहिती तुम्हाला? खळं म्हणजे अंगण. अंगण म्हणतो. किती बोलतीये. हो ना, खूप बोलतीये का मी? काय करू, गावचा विषय निघाला ना की मग राहवतच नाही मला. आणि तुम्हाला माहितीये गणपतीचा सण हा कोकणातल्या माणसांचा जीव असतो. म्हणजे मुंबईतले चाकरमाने पण वेळात वेळ काढून गावी येतात. मग तिकीट मिळो ना मिळो त्यांना, रेल्वेत त्या फाटकाजवळ बसून येतील, पण येतात नक्की. आणि ह्या वर्षी मी नाही जाऊ शकले. ठीक आहे का, जाऊ दे. ए नारळ पाणी पिणार आहेस? नको मला. अगं नाही काय नाही, त्या बायका पितायत ना, त्यांचा पण उपास असेल ना. उपास अंगावर येईल तुझ्या. तुला काय झालंय न प्यायला? पी. अहो निर्जळी उपवास असतो माझा. आता कशाला करते निर्जळी वगैरे? इतका चांगला नवरा मिळालाय, चांगला पगार आहे, इतका हँडसम आहे. नको करू निर्जळी वगैरे उपास. नाही खरंय तुमचं, खूप समजूतदार आहेत हे, खूप चांगले आहेत. पण हे अजून माझे कुठे आहेत? नको, मी निर्जळी उपवासच करणार. चला बाप्पाची मूर्ती आणायला जायचंय ना. कुठे आहे गणपती कारखाना? हा काय इथनं सरळच जायचंय. चल चला. कशाला उगीच ते निर्जळी वगैरे करत बसतीये. किती छान आहेत ना मूर्त्या. मूर्ती कुठल्याही रूपात असो, तिला बघितलं की प्रसन्नच वाटतं. खरंय. बहिणी, तुम्ही म्हणालात मी गणपती बसवला तर रमाताईंना खूप आवडेल. त्यांची पण खूप श्रद्धा होती का गणपतीवर? आहे. हा, म्हणजे माणूस गेला तरी श्रद्धा राहतेच ना. पण तुला मूर्ती बघायची ना, तू जा ना पुढे बघ. चला तुम्ही पण. नाही नाही, तू आधी बघ जा. आले. नमस्कार नमस्कार. ताई, तुमचा ऑर्डर नंबर सांगा ना प्लीज. ऑर्डर नाही दिलेली, नवा हवाय गणपती. अहो आदल्या दिवशी गणपती मिळणं म्हणजे खूप कठीण आहे. जवळपास सगळे गणपती बुक झालेत. ताई ती बघा, ती एकच मूर्ती राहिली. हवी आहे का तुम्हाला? 11,000 रुपये. 11,000? आलेच हा. आता काय झालं? आवडली का मूर्ती? त्यांच्याकडे गणपती शिल्लक नाहीये. एकही नाही? नाही, एक आहे, पण 11,000 रुपये म्हणतायत. हा ठरतंय आमचं. काय म्हणाली? 11? हा, पण तुझ्या मनात आहे ना गणपती बसवायचं. चालत तर मग बाप्पा येतील घरी. अहो पण कसा? तू तिकडे गावी मूर्ती बनवायचीस ना. हो. मग विचार ना त्यांना, माती आहे का? म्हणजे डोक्यातच नाही आलं. विचारते हा. दादा, हा बोला ना. शाडू माती आहे का? हो आहे ना आपल्याकडे, पण पूर्ण गोण घ्यावी लागेल. किती होतील? 1,000 रुपये होतील. ह्यांनी दिलेले 1,000 आहेत, पण अजून घरी सामान न्यायचं आहे. सगळे पैसे इथे खर्च करून कसं चालणार? कळवते हा. यावर्षी माझ्या घरात येणं
बाप्पाच्या मनात नाहीये वाटत. चला. आनंदी, तू मार्केटमध्ये गेली होतीस, जे हवं ते मिळालं? अहो काय करताय तुम्ही? करू नका प्लीज, मी करते. तुझा उपवास होता दिवसभर, उपाशी आहेस तू. तू जेवली पण नाहीस, मग तू आवरायचं पण नाही. नको असं नका करू, मी हा आवरेन. इथला नियम आहे. आई 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 काय काय झालं? काय नाही झालं. झोप आली आहे ना तुम्हाला? आत खोलीत जाऊन झोपा. त्याचं काय झोप. झोपते. चिंगी, चल तू पण जा, लवकर जाऊन झोप. मला नाही झोपायचं, उद्या स्कूल पण नाहीये. मग स्कूल नाहीये म्हणून काय झालं? उशिरा झोपणार आहेस तू? असं काही नाहीये. वेळेत झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, मग हेल्थ चांगली राहते आपली, है ना? चल जा, बॅग घे तुझी. एवढी जड काय? काय त्यात? ती कसली तरी माती आहे. माती? हो. शाडूची माती आहे. एवढी माती कशासाठी? अरे बाबा शाळेत प्रोजेक्ट दिलाय, काही प्रोजेक्ट देतात. मला कंटाळा आलाय. रेवा, मी घेऊ ही माती? मी तुला शाळेत न्यायला एक छान वस्तू बनवून देते. नाही जमणार तुला. बरं चिंगी, चला आता झोपायला जायचं. चला. आनंदी, तू सुद्धा आराम कर. चल. बाप्पा, शेवटी तुझीच इच्छा. रेवा, झोप नाही येते का ग? नाही. आणि बाबा? मला गोष्ट सांगता सांगता बाबा झोपला माझ्या बेडरूम मध्ये. मला हे सांग, तू काय करतेस? इथे ये, तू बघ आणि मला सांग मी काय बनवते ते. मला नाही माहिती, तूच सांग बरं. सांगू? गणपती बाप्पा. तुला येतो? मी गावी होते ना, तेव्हा खूप गणपती बाप्पा बनवले. मला खूप आवडतं गणपती बाप्पा बनवायला. तुला आवडेल गणपती बाप्पा बनवायला? गणपती बाप्पा आवडेल, पण माझे हात. त्याला काय होतं? हे घे. नको. घे, मला तुझी मदत हवी आहे. यार हे किती सॉफ्ट आहे. काही होत नाही. हे बघ, एक काम करायचं, दे बघू. हे असं छान एकत्र करायचं, असं अगदी प्रेमाने. कर बरं तू, घे. तुला माहितीये मला माझे आबा काय म्हणतात ते? काय? आबा म्हणतात की जेव्हा आपण मातीशी नातं जोडतो तेव्हा हळूहळू मातीचा स्पर्श आवडायला लागतो, मग मातीचा वास आवडायला लागतो, आणि मग ह्याच मातीतून गणपती बाप्पा आकार घ्यायला लागतो. तुला माहितीये मला काहीच कळलं नाही. खरंय, पण कळेल.
आता असं गोळा करून दाखव मला.